नमस्कार, माझ्या रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। चला तर मग एक नवीन रेसिपीला सुरुवात करूया। इथं बनवणार आहोत आज मोड आलेली मटकी भाजी। चला तर मग सुरुवात करूया। रेसिपी बघण्याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, लाईक आणि शेअर करा। रेसिपी कशी झाली आहे कमेंट करायला विसरू नका। सकाळीच मी मठ भिजत घातलेले होते, 8 ते 9 घंटे मठ भिजत घालून घेतलेले होते आणि रात्री त्याचं सर्व पाणी निथरून घेतलेले होतं आणि मग एक स्वच्छ कापडामध्ये बांधून त्याला अशा पद्धतीचे मोड आलेले। त्यासोबत मी काळे चणेही भिजत घातलेले होते आणि त्याच्यामध्ये मी आता मिक्स करणार आहे काळे चणे आणि मटकी ची भाजी तयार करूया। चला तर मग रेसिपी बघूया। इथे एक टमाटा घेतलेला आहे, गरजेनुसार 4 मिरच्या घेतलेल्या आहे हिरव्या, लसूण घेतलेला आहे गरजेनुसार, अद्रकचं तुकडं घेतलेलं आहे गरजेनुसार, कोथिंबीर घेतलेली आहे गरजेनुसार, कढीपत्ता घेतलेला आहे गरजेनुसार आणि 2 कांदे घेतलेले। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। आता कुकरमध्ये पाणी टाकून घेतलेले गरजेनुसार, मीठ टाकले गरजेनुसार। मी स्वच्छ धुवून घेतलेली होती मटकी आणि काळे चणे मिक्स करून घेतलेले होते। आता हे आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचे आणि एकच शिट्टी घ्यायची आहे। अशा पद्धतीने कुकरमध्ये टाकून घेतलेले, हळद टाकलेली 1 स्पूनवर मिक्स करून घ्यायचं आहे। कुकरचं झाकण लावून घ्यायचं आहे आणि इथं आपल्याला एकच शिट्टी घ्यायची। लसूण टाकून घेतलेलं आहे, हिरवी मिरची टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे, अद्रक टाकून घेतलेलं आहे, कोथिंबीरचे काळे असतात ते टाकून घेतलेलं आहे आणि आता मिक्सरमध्ये काढून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे सारण तयार करून घेतलेलं आहे। कोथिंबीर चिरून घ्यायची आहे, कांदाही चिरून घ्यायचा आहे, टमाटा चिरून घ्यायचा आहे। इथं चिरून झालेलं आहे। आता आपण कुकर उघडून घेऊ, मटकी शिजली की नाही ते बघून घेऊ। अशा पद्धतीने मटकी शिजलेली आहे, खूप छान मऊ शिजलेली आहे, चणे पण शिजून गेलेले आहेत मस्तपैकी। आता आपल्याला याला फोडणी द्यायची आहे। इथं कढई घेतलेली आहे, गरजेनुसार तेल टाकून घेतलेलं आहे, मोहरी टाकून घेतलेली आहे अर्धे स्पून जिरं टाकून घेतलेले, अर्धे स्पून हिंग टाकून घेतलेलं आहे, शेंगदाणे टाकून घेतले गरजेनुसार। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने कांदा टाकलेला आहे चिरलेला, कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, कढीपत्ता टाकून घेतलेला आहे गरजेनुसार, मिक्स करून घ्यायचं आहे। आता जे सारण आपण तयार केलेलं होतं लसूण, अद्रक, कोथिंबीर, कढीपत्त्याचं ते टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा स्पून हळद टाकलेली आहे, 3 स्पून लाल तिखट टाकलेलं आहे, 2 स्पून गरम मसाला टाकलेला आहे गरजेनुसार, कसुरी मेथी टाकून घेतलेली आहे। आता याला मिक्स करून घ्यायचं आहे। टमाटा टाकलेला आहे गरजेनुसार, आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर याच्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे गरजेनुसार आणि आता मटकी टाकून घ्यायची आहे। आता मटकी टाकून झालेली आहे, मिक्स करून घ्यायचं आहे चांगल्यापैकी आणि मग त्याच्यामध्ये जेच मटकीचं पाणी आहे तेच आपल्याला इथं टाकायचं आहे। अशा पद्धतीने मिक्स करून घेतलेलं आहे। आता जे पाणी आहे ते आपण मटकीचं ते टाकून घेतलेलं आहे, थोडं थोडं करून टाकायचं आहे। व्यवस्थित छानपैकी भाजी तयार झालेली मस्तपैकी। अशाच रेसिपी बघण्यासाठी सर्वच प्लीज या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका। कोथिंबीर टाकून घेतलेली आहे, इथं भाजी तयार झालेली आहे। पुरी तळण्यासाठी इथं कढई ठेवलेली आहे। आता गरजेनुसार त्याच्यामध्ये आपल्याला तेल टाकायचं आहे, तेल टाकून झालेलं आहे, गरम करून घ्यायचं आहे। इथं भाजी तयार झालेली आहे। आता पुरी तयार करून घ्यायची आहे आपल्याला। इथं तेल गरम करायला ठेवलेलं आहे,
मी आधीच कणिक भिजवून ठेवलेली होती. अशा पद्धतीने परत तिला मिक्स करून घ्यायची आहे आणि मग याचे छोटे छोटे गोळे तयार करून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी छोटे छोटे गोळे इथं तयार करून घेतले आहेत गरजेनुसार. रोज रोज पोळी खाऊन पण कंटाळा येत राहतो, म्हणून आज पुरी बनवलेली आहे. अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे आता तयार करून घेतलेले आहेत मी इथं. आणि आता आपल्याला पुरी लाटून घ्यायची या गोळ्यांची. मटकीची भाजी बऱ्याच प्रकारे करतात, मसाल्याचीही करतात मटकीची भाजी. त्याचा एक मसाला तयार करूनही करतात, पण मी साध्या पद्धतीने ही भाजी केलेली आहे. जसं की आपण लग्न समारंभामध्ये खातो त्या पद्धतीने ही भाजी मी केलेली आहे इथं. खूप छान भाजी आलेली आहे. चला मग आता पुरीकडे वळूया. पुरी लाटून आपल्याला तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी पुऱ्या लाटत गेलेली आणि तळत गेलेली. इथं सर्व पुऱ्या मी अशाच पद्धतीने लाटून घेतलेल्या आहे व्यवस्थित. जास्त जाडही नाही, जास्त बारीकही नाही. अशा पद्धतीने आपल्याला पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे. खूप छान पुऱ्या आलेल्या आहेत. पीठ अर्धा तास तसंच राहू द्यायचं आहे पुरींचं, मग खूप छान पुऱ्या फुगतात मस्तपैकी. बघा इथं सर्व पुऱ्या आता लाटून झालेल्या आहेत मस्तपैकी. आता आपल्याला एक एक करून पुरी तळून घ्यायची आहे. अशा पद्धतीने मी एक एक करून इथं पुरी तळून घेणार आहे. खूप छान पुरी फुगलेली मस्तपैकी टुंबून. अशा पद्धतीने मी मटकीची भाजी आणि पुरी तयार करून घेतलेली इथं. आता आपल्याला अशाच पद्धतीने सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहे. आणि आता मी एक प्लेट तयार करून घेते. अशाच पद्धतीने मी एक एक पुरी तळून घेतलेली आहे. खूप छान पुरी फुगलेल्या आहेत इथं, मस्तपैकी टुंब फुगलेल्या आहेत. बघा किती छान पुरी फुगलेली आहे. ब्राऊन कलरची थोडीशी होऊ द्यायची. मस्तपैकी कुरकुरीत झालेली पुरी, वरून कुरकुरीत आत मऊ झालेली आहे. इथं मी आता भाजी एका वाटीमध्ये काढून घेतलेली आहे. अशा पद्धतीने प्लेटमध्ये वाटी ठेवून घेतलेली आहे, पुरी ठेवून घेतलेली आहे. मस्तपैकी उडदाचा पापड आहे, फरसाण घेतलेलं आहे गरजेनुसार, लिंबूची पोळं, कांदा. अशा प्रकारे मी प्लेट तयार करून घेतली.